क्षेत्ररक्षण करण्याचा। जी.के. देशमुख यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक, गणेशजी बावकर यांच्याकडून प्रत्येक विकेटच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक। तर मग वळूया मैदानात। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। मराठी भाषेला आणि या मातृभाषेमध्ये ज्यांनी ज्यांनी प्रगती केली त्या तमाम नररत्नांना मानाचा मुजरा करतो। दहावीर चषक 2024च्या निमित्तानं 12व्या पर्वामध्ये ज्या ठिकाणी अर्थातच या 12व्या पर्वाच्या एका तपाच्या प्रवासामध्ये आम्ही सर्व घटकांचे साक्षीदार आहोत। इथेच खेळ बहरलेला पाहिला, इथेच हरता हरता जिंकताना पाहिले, इथेच जिंकता जिंकता हरताना सुद्धा पाहिले आणि इथेच गावाच्या मैदानामध्ये अर्थातच प्रेक्षक वर्ग पूर्ण तुडुंब भरलेली गर्दी सुद्धा आपण अनुभवली। गर्दीतले दर्दी प्रेक्षक वर्ग, जाणकार प्रेक्षक वर्ग, त्याच्यातून निर्माण झालेली खऱ्या अर्थानं उत्सुकता, उत्कंठता आणि उत्स्फूर्तता आज या 12व्या पर्वामध्ये आपण अनुभवत असताना पहिला चेंडू आपण पाहतोय खोलात टाकलेला पाहायला मिळाला। अशा प्रकारच्या गोलंदाजीसाठी सुनील स्मृती आयान चॅलेंजर संघ पूर्णपणे तयार आहे ना, ते मैदानामध्ये दाखवतोय। राजा माळी गोलंदाजीला आलेत आणि पहिला चेंडू काय खोलात टाकला होता ना। यॉर्कर लाईन गोलंदाजी ही नेहमीच खऱ्या अर्थानं किंबहुना गोलंदाजाचा वर्चस्व प्रस्थापित करणारी गोलंदाजी म्हणून ओळखली जाते आणि तिथेच त्या गोलंदाजीने सुरुवात सुद्धा झाली। यष्टिरक्षक या वेळेला ओव्हर एक्साइटेड पोझिशन मध्ये पाहायला मिळाले होते आणि ज्या कारणास्तव त्यांच्या हातातून चेंडू निसटताना सुद्धा आपण पाहिला, पण नक्कीच ते सुद्धा गोलंदाजाला म्हणत असतील वा क्या बात आहे। ही कामगिरी कमाल करावी लागते गोलंदाजाला। गोलंदाजाकडच्या व्हेरिएशन बाबत आज सकाळच्या सत्रात आपण चर्चा सुरू केली होती। किंबहुना पहिले 2 चेंडू जेव्हा निर्धाव टाकले, विकी पाडगे मैदानामध्ये आहेत, तुषार त्याच्या साथीला आहेत। विकीने लास्ट मॅच मध्ये फार छान कमेंट दिली होती। तो म्हणाला होता की या सामन्यामध्ये सामन्यागणिक आम्ही परफॉर्मन्स उंचवण्याचा प्रयत्न करू, कारण 3-4 वेळेला ही स्पर्धा खेळण्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे आणि तो जोडण्याचा प्रयत्न मी मैदानामध्ये करणार आहे। पण आज कौतुक करावं लागेल राजा माळीच्या गोलाओ डायरेक्ट हिट जरूर होते आणि विकी पाडगेला परतावं लागणार आहे पावलांमध्ये। सुंदर फेक झाली आणि सरळ नेम साधला जातोय। वाह क्या बात है। खेळाडू मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतात। सुनील स्मृती आयन चॅलेंजर असं त्या संघाचं नाव आहे आणि आमचे संकेतजी देशमुख त्या ठिकाणी आहेत। संकेत, आपण नेहमी म्हणतो की अर्जुनाचा नेम दे, हनुमंताचा वेग दे, वासुदेवाला कौल दे आणि आमच्या संघाला यश दे, अशी जी काही प्रार्थना आज सकाळच्या सत्रामध्ये करण्यात आली ना, ती या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळाले। कारण जो नेम साधला होता तुषार बडेने, आज फलंदाजी सुद्धा अफलातून केली होती। कधी कधी ना तुमचा दिवस असावा लागतो। उमेश, आज जर आपण मैदानामध्ये पाहिलं ना तर पहिल्या 3 षटकामध्ये सकाळच्या सत्रात काय झालं होतं, ती 3 षटकं लवकर विसरावी लागतील अशा प्रकारे निर्णय त्यांनी घेतला होता आणि त्यानंतर तुषार बडे शो सुरू झाला होता मैदानामध्ये। 10वीर चषकाला तुषार हे नाव काही नवीन नाहीये, तुषारजी शिंदे, आणि इकडे मात्र आपण पाहतोय तुषार बडेचा नेम साधला गेलाय। मोठा फटका खेळला जातोय, चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेवरती ट्रॅव्हल होणार आहे आणि सीमा रेषेच्या बाहेर सुद्धा जाणार आहे। दे धक्का घे छक्का। षटकार भिरकावून दिला, यानंतर राजा माळी कमबॅक करतोय, कौतुक करावं लागेल। तुषार कांबळेच्या बॅट मधून हा फटका पाहायला मिळाला होता। आले आले आपण पाहतो ना, टेन्शन रिलीज करण्याची अलीकडच्या काळामध्ये या नवोदित खेळाडूंची खेळी आणि ॲटिट्यूड मला फार आवडतो। मी नेहमी म्हणतो की एक वर्ड आहे ॲबिलिटी, की तुमच्याकडे कौशल्य असतं, तुम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करता, जोपासण्याचा प्रयत्न करता, पण किती प्रमाणामध्ये तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यावरती मेहनत किती घेता। हार्डवर्क इज अ की टू सक्सेस असं नेहमी म्हटलं जातं। टॅलेंट अनेकांकडे असतं, पण त्याला हार्डवर्कने जोडलं ना की यश तुमच्या पदरामध्ये नेहमी
भर घालत असतं आणि हे मैदानात पाहतोय आपण. जोरदार अपील झालं. राजा माळीचं आज कौतुक होईल. त्याच्या षटकामध्ये केवळ एक चेंडू सोडला ज्याच्यावरती तुषार कांबळे स्वर झाला होता. त्याच्यानंतर पाचही चेंडूंवरती पूर्णपणे सत्ता त्याचीच होती आणि सत्तेत असल्याप्रमाणे त्यांनी काम केलं आणि मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाचं डिपॉझिट सुद्धा जप्त केलं. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. एक महत्वाच्या फलंदाजाला तंबूचा रस्ता सुद्धा दाखवलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कौतुक करावं लागेल सुनील स्मृती आयान संघाच्या संपूर्ण बॉडी लँग्वेजचं, कारण जेव्हा आपण सेकंड राऊंडचा सामना खेळतोय इथे नॉकआउट मध्ये आपण एक सामना जिंकलेला आहोत. दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला विजयाची परंपरा कायम राखावी लागणार आहे आणि मग तो थ्रिल मैदानामध्ये तुम्हाला जेव्हा अनुभवायचा असतो ना तेव्हा काही गोष्टी जोडाव्या लागतात. जसं मी नेहमी म्हणतो की तुम्ही उपांत्य फेरीमध्ये खेळत असाल तर फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंग या दोन गोष्टी मॅटर करत असतात. पण समाव फिअर ऑफ अनेक गोष्टींचे फिअर्स तुमच्या मनामध्ये असतात ना. म्हणजे कधी कधी तुम्हाला भीती असते ती लोक काय म्हणतील या सदराची. कधी कधी तुम्हाला भीती असते की आपला परफॉर्मन्स चांगला होईल की नाही होईल या गोष्टीची. कधी कधी तुम्हाला भीती असते की आपण या मैदानामध्ये संघाच्या पराभूत होण्यामागचे कारणीभूत घटक न व्हावं या गोष्टीची भीती असतं. भीती अनेक गोष्टींची असू शकतं. त्या सदराखाली तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागतं. पण आता जिथे वेळ अधिक जातोय खेळाडूंना विनंती असेल जास्त वेळ दौडू नका. चला सामन्याला मित्रांनो सुरुवात करायची आहे. दुसऱ्या मध्ये नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय विशाल बडे. विशाल बडेला मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगले अर्थातच ग्राफिक्स या ठिकाणी ड्रीम्स क्रिकेटने आणलेले पाहायला मिळतात. कारण ड्रीम्स क्रिकेटच्या अगदी डे फर्स्ट पासून त्यांचा फॅमिली मेंबर असल्याप्रमाणे मला सुद्धा त्यांचा संपूर्ण प्रवास माहिती आहे. त्याच्यामुळे ड्रीम्स क्रिकेट सोबत जोडलेली अनेक सगळी मंडळी अर्थातच नावानिशी मी सुद्धा ओळखतो लवेश. सो एक षटकाचा खेळ संपला 6 धावा धावफलकावरती आणि विशाल बडे जेव्हा गोलंदाजीला आलाय सुनील स्मृती आयान चॅलेंजर संघ विचार करत असावा की विशाल बडेने सुद्धा तीच गोलंदाजी करावी जी राजा माळेने आपल्या पहिल्या षटकासाठी केली होती. पण तसं घडणार का. चेंडू या वेळेला पायात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांचा इशारा आला की स्वैर असणार आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळणार. एकेरी धावांना धावसंख्या वाढणार आणि ती धावफलकावरती 7 म्हणून पाहायला मिळणार. 7 धावा धावफलकावरती झाल्यात. क्रिकेटच्या या मैदानामध्ये येण्या अगोदर आपण आज बऱ्याच साऱ्या प्रार्थना केल्या की महादेवाचे नेत्र दे, श्री विष्णूचे चक्र दे, श्री रामाची शक्ती दे, श्री कृष्णाची युक्ती दे. अनेक देवांचा या ठिकाणी अर्थातच प्रार्थना केल्यानंतर मैदानामध्ये आपल्याला ती सर्व ताकद जर अनुभवायची असेल तर आता प्रयत्नांची पराकाष्ठा सुद्धा करावी लागणार. 1 गडी बाद 7 दुसऱ्या षटकाची सुरुवात झाल्यानंतर विशाल बडे. खूप उसळलाय चेंडू. पंचांनी पाहिला आणि आमच्या अर्थातच मुख्य नॉन स्ट्राईक एंड पंचांकडून या ठिकाणी निर्णय आला. नॉन स्ट्राईक एंड पंचांकडून निर्णय आला की या वाईटच्या स्वरूपामध्ये असेल. आपल्या खात्यामध्ये तो नोंदवला गुणलेखक उमेशने आणि मला कळवलंय धावफलकावरती धावसंख्या झाली 8. 8 फॉल ऑफ 1 विकेट. विशाल बडे आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. आज दुपारच्या सत्रामध्ये अधिक ऊन जाणवतंय. थोड्या अंशी का होईना क्लायमेट चेंज ही जे जगासमोरचं अलीकडच्या काळामधलं एक प्रचंड मोठं संकट आहे ते आपल्या प्रत्येकाला आता अनुभवायला मिळते आणि त्याच्यामुळे एक अशी काही कोणतीही गोष्ट फिक्स राहिलेली नाहीये. बघा 2015च्या पॅरिस करारापासून जर थोडेसे तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये असाल आणि वाचत असाल मग MPSC ची परीक्षा देत असाल UPSC ची देत असाल स्पर्धा परीक्षा देत असाल तर पहिला अभ्यास करा मित्रांनो. शनिवार रविवार क्रिकेट पर्यंत ठीक आहे. वळूया मैदानाकडे. यावेळचा चेंडू आखूड टप्प्याचा पूल केलाय. तो चेंडू स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर जाणार. बेधडक आणखीन एक सुपर सेबी उपरवाला 6. कडून पाहायला मिळते. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात जेव्हा 3 चेंडू येणं बाकी आहेत. यावेळेला शफल डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. कव्हर्स मधून बेधडक फटका खेळलाय. आणखीन एक सुपर डुपर 6.
प्रमाणेच म्हणावं लागेल की 1 2 3 असं जे माधुरी दीक्षित तेजाब मध्ये म्हणाली होती ना, त्या पद्धतीने फलंदाज सुरागने सुद्धा म्हटले की 1 2 3 अशा पद्धतीने मैदानामध्ये षटकार खेचण्यासाठी मी तयार झालोय. विशालसाठी नक्की म्हणावं लागेल की तालीम नहीं दी जाती परिंदों को उड़ाने की, तो खुद ही समझ जाते हैं उचल आसमानों की. 2 षटकार लागोपाठ लगावल्यानंतर तिसरा षटकार नोंदवून ठेवा. तिसरा षटकार, सलग तिसरा षटकार. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 1.5 षटकांचा खेळ संपतोय. डॉट षटकार डॉट षटकार षटकार असं पृथक्करण आतापर्यंत राहिलेलं आहे. 1 चेंडू मध्ये निर्धाव गेला होता, म्हणजे 4 चेंडू 3 षटकार लगावलेत आतापर्यंत फलंदाज सुरागने. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलाय आणि पंचांचा इशारा येतोय. हाही चेंडू सीमारेषेच्या पार असणार आहे. चौथा तळाचे नगराध्यक्ष शैलेश दादा घोळप यांच्याकडून या लागोपाठ 3 षटकारांसाठी सुराग साठी पारितोषिक आलेलं आहे. 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. वेल्डन सुराग. 32 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या आणि क्रिकेट किती अनिश्चिततेचा खेळ आहे. म्हणून तुषारजी शिंदे मी नेहमी म्हणतो ना की सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेला सांगता येत नाही. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यानंतर असं वाटलंही नव्हतं की आता मैदानामध्ये सुनील, स्मृती, आयान चॅलेंजर संघ मैदानात अशा प्रकारे गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. आणि विशाल बडेने काय स्टार्ट केला होता, लेग स्टंपला यॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुरागला एका जागेवरती स्तब्ध ठेवलं होतं. सुराग दाभाडे या वेळेला मैदानामध्ये असा परफॉर्मन्स दाखवतोय ना, डेंजरस फलंदाजी असतं आणि एक डेस्ट्रॉयर असतं, यु नो. आणि मला वाटतं ना त्या डेंजरस टू डेस्ट्रॉयर हा जो प्रवास असतो ना, त्या प्रवासामध्ये हा खारापटी गावचे आहेत म्हटल्यानंतर धनंजय पोकळे हे नक्कीच खुश असणार. काय नाही असणार. चेंडू सीमारेषेच्या पार जातोय. पंचांचा इशारा येतोय की हा तुषारच्या वाटमधून निघालेला षटकार होता. पल सुद्धा नाहीये, चौकार पण नाही. सगळ्या ज्या आहेत ना 44, 36, 42 आणि 2 वाईडच्या आहेत का? बरोबर आहे. 44 धावा धावफलकावर लागल्यात. त्यातल्या 42 धावा आहेत ना ते 7 6 आहेत आणि 7वा 8वा घ्या. हा 8वा 6 घ्या. येस, 6 नंबर 3 बाय तुषार कांबळी. स्क्रीन वरती आपण पाहतोय ना, सुराग दाभाडे खेळतोय 6 चेंडूंचा सामना केला 24 धावांवरती. तुषार कांबळे खेळतोय 7 चेंडूंचा सामना केला 24 धावांवरती. तुषार कांबळे 7-7. ओके, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन जे आपण पाहतोय ना 13 चेंडू मध्ये 50 धावा मैदानामध्ये लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. म्हणजे 15 चेंडू अद्यापर्यंत झालेले आहेत आणि त्यापैकी 13 चेंडू मध्ये 50 धावांची भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. काय बॅटिंग आहे, नजाकत आहे, अफलातून ताकद आहे आणि अद्वितीय
अशा पद्धतीचं हँड आय कोऑर्डिनेशन आहे आज मैदानामध्ये. मी नेहमी म्हणायचो की पूर्वीच्या काळी षटकार म्हणजे लग्नात घालायच्या त्या कपड्यातल्या सारखा असायचा. तो एकदा काही घातला की तो कपाटातच राहतो. तुषारजी तुमचा सुद्धा तसाच असेल, माझा तरी तसाच आहे. वळूया मैदानामध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला होता. बाळा भाबळे माझ्याकडे आले, ते काहीतरी म्हणतात. हो ते बोलतो नाही ते बोलणारच नक्कीच. स्वयंभूने आपण षटकारावरती कॉन्सन्ट्रेट केलं होतं. पिंगळसई आंबेकर यांचा सुनील स्मृती आयान चॅलेंजर संघ मैदानामध्ये खेळतोय. सुशांत जाधव आणि सौरभ जाधव यांना मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील. गोलंदाजांच्या हॅट्रिकसाठी मगाशी गणेश भावकर यांनी पारितोषिक लावलं होतं, पण हॅट्रिकच्या शोधात जाण्याच्या अगोदर पहिली विकेट शोधात जावं लागेल. 9वा षटकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाले होते, पण कधी कधी षटकारांची भाषा अति आक्रमकता तर नाहीये ना, असंही मला वाटतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत पाहायला मिळालेत. 8 षटकार या इनिंग मध्ये पाहायला मिळालेत. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये होत्या. 50 धावांमध्ये म्हणजे 18 चेंडूंमध्ये 8 चेंडू स्कोरिंग शॉट होते. अलीकडच्या काळामध्ये या स्कोरिंग शॉट बाबत बोलायला लागतं. बाळा मावडे तुम्ही ज्या शाळेत गेलात तिथे तुम्हाला 1-1 दुर्की 2 असं शिकवलं होतं, बरोबर आहे ना? सुराग दाभाडे आणि तुषार कुठल्या स्कूलमध्ये किंवा शाळेमध्ये शिकले ते काही मला माहित नाही, कारण अलीकडे कॉन्व्हेंट असतं. मेंदळे हायस्कूल, आपल्या मेंदळे हायस्कूलमध्येच. हा, कोकण एज्युकेशन सोसायटी. हो बरोबर आहे. 1917 पासून स्थापन झालेलं 100 वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेलं आपलं मेंदळे हायस्कूल. अभिमान आहे आम्हाला कोकण एज्युकेशन सोसायटीचा. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांचा, ॲडव्होकेट दत्ता पाटील यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आणि एकूणच संपूर्ण प्रवासाचा मेंदळे हायस्कूलच्या, जिथे 50 धावा धावफलकावरती झाल्यात. 1 गडी बाद 50. तुषारजी शिंदे दहावीर चषकामध्ये ही जी गंमत आपण पाहतोय ना, आज हे 2 बॅट्समन मला वाटतं संध्याकाळी गेल्यानंतर त्यांना एक स्पेशल पार्टी त्यांच्या संघ मालकांना द्यावी लागेल. स्वयंभू भुवनेश्वरच्या अवधेश प्रजापतींना आपण क्वालिफाय झाल्यानंतर, कारण सुनील स्मृतीची बॅटिंग बाकी आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. पुढचा चेंडू 9वा षटकार होणार का? मोजून ठेवा. 9वा षटकार. हायलाइटची कॉमेंट्री करतोय 6 नंबर 9. पिंगळसई आयान चॅलेंजर आंबेकर असं आहे ना नाव, बरोबर? 9वा षटकार आला होता. 1 2 नाही. सुनील स्मृती पिंगळसई संघाच्या क्षेत्ररक्षकांना या वेळेला मैदानामध्ये ते कसब दाखवावं लागेल. जोडी फोडण्यासाठी कामगिरी, पण पहिली धाव आली. येस, सुनील स्मृती आयान चॅलेंजर पिंगळसई असं ते नाव आहे माझ्यापर्यंत पोहोचलेलं. आणि या पिंगळसई संघाच्या मैदानामध्ये आता त्यांनी पहिली धाव ही एकेरीच्या स्वरूपामध्ये दिले. षटकार क्रमांक 10वा 6 नंबर 10 जो येणार तुषार कांबळीच्या बॅट मधून. चला डीजे मास्टर सुरू होत्या. एक चौकार, एक एकेरी. धावफलकावरती धावसंख्या पोहोचले 67. चौकारासाठी जातोय तर आपण विकेटच्या शोधात गेलो तरी सुद्धा विकेट मिळू शकते. थोडा अभ्यास करावा लागेल. समोर बॉल दिलाय आणि हा षटकार क्रमांक 11वा लिहून ठेवा. येस इट इज 6 नंबर 11 इन इनिंग. एकदा स्कोर सांगतो 73 झाला. मला काय आठवलं माहितीये का, डिमॉनिटायझेशनच्या नंतर सगळेजण 2000च्या नोटा बँकेत घ्यायला येत होते ना, तसं वाटायला लागलं आता. म्हणजे कोणी 100-200च्या डील मध्ये आलंच नाही. जो तो बोलतोय 2000च्या नोटा द्या, त्या ठेवतो त्याच्यात चीप होती कुठेतरी, ते माहित नाही मला. 12 चेंडू येडवा की सामना जिंकण्यासाठी 40 धावां 12 चेंडू मध्ये 40 धावांवरती पोहोचलाय तुषार कांबळे. त्या याच्यावरती येतोय मी.
स्क्रीनवरती आमच्या तुषार कांबळे 12:40. आज 50 झाली होती एक, बरोबर आहे. तुषार बडेची झाली होती, तुषार कांबळेची होणार का? आणि तुषार शिंदे स्टेजवरती आहेत. तुषार शिंदेंनी भविष्यवाणी केली की तुषार नक्की हुशार असतात, त्याच्यामुळे आज 50 या ठिकाणी मैदानात होणार. 73 ऑन बोर्ड. सुनील स्मृती आयान चॅलेंजर पिंगळसई संघाला या विकेटच्या शोधात होते आणि विकेट नक्की मिळणार आहे. आणखीन एक फलंदाज बाद होणार. 73 या धावसंख्येवरती तुषार कांबळे बाद होतोय आणि महत्वाचा हा धाव असणार तो अर्थातच स्वयंभू भुवनेश्वर संघाला. अगोदर अर्थातच स्ट्राईकला असणार सुराग मैदानामध्ये असणार, कारण सुरागने सुद्धा अर्थात आज सर्वप्रथम जर सूर कोणी लावला असेल तर तो सुरागनेच लावला होता आणि त्याच्यामुळे स्वयंभू भुवनेश्वरला माहिती आहे की 73 ऑन बोर्ड आहेत. 5 षटकामध्ये साधारण 85 प्लस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. तर सुनील स्मृती आयान चॅलेंजर संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि त्या बॅटिंग लाईनअपला जर रोखायचं असेल ना तर 85 प्लस धावसंख्या धावफलकावरती आलीच पाहिजे. पण नेहमी आपण म्हणतो ना की वादळ वारे येतील जातील, उभे राहावे नेटाने, संकट असू द्या कितीही मोठे, लढा द्यायचा धिटाने. तो लढा तुम्हाला द्यावा लागेल मैदानामध्ये आणि हे सुनील स्मृती आयान चॅलेंजर संघाच्या गोलंदाजांना थोडं ओळखावं लागेल. जेव्हा आता प्रतीक घासे गोलंदाजीला आलाय, शेवटच्या षटकामध्ये सुराग त्याच्या समोर आहे. पहिला चेंडू सुरागला फिरवलाय आणि सुरागने सुद्धा फिरवलाय. हा आणखीन एक सुंदर फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. बारावा षटकार या इनिंग मधला आपण पाहतोय. सुराग दाभाडेच्या बॅट मधून निघालेला 6वा षटकार असेल. त्याने इतकी अप्रतिम फलंदाजी आज मैदानामध्ये केलंय ना की तो केवळ षटकारांची भाषा बोलतोय. 9 चेंडूंचा सामना केलाय, 37 धावांवरती आहे आणि मैदानात ज्या पद्धतीने चेंडू त्याने लपेटला होता ना, आमचे ते एक समालोचक मित्र आहेत, या फटक्याला ते लपेटा 6 म्हणतात. खऱ्या अर्थानं लपेटा 6 होता. 79 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर या वेळेला सुरुवातीला लेग स्पिन दाखवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु थोडी या वेळेला लाईन चुकले आणि पंचांचा इशारा आलाय की वाईड नुसार अर्थातच एका धावेची नोंद केली गेली. उमेश मला कळवतात की धावफलकावरती 80 धावा झालेल्या आहेत. वी लुकिंग दॅट की 85 प्लस धावा धावफलकावरती असायला हव्यात. अशा प्रकारची फलंदाजी स्वयंभू भुवनेश्वर संघ मैदानात अद्यापपर्यंत करतोय. 12 षटकार त्यांनी आपल्या खेळीमध्ये सजवलेले आहेत आणि केवळ षटकारांची भाषा, ही षटकारांची भाषा आपल्याला माहिती आहे ना, अलीकडच्या काळात IPL मध्ये सुद्धा असंच क्रिकेटमध्ये पाहिलं जातं. म्हणजे आपल्याला आठवत असेल गतवर्षीच्या फायनल मध्ये जेव्हा मोहित शर्मा गोलंदाजी करत होता, 2 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता होती. रवींद्र जाडेजा फलंदाजीला मैदानामध्ये होता. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. रवींद्र जाडेजाने चेन्नई सुपर किंगला पुन्हा जिंकून दाखवलं आणि त्या सामन्यामध्ये षटकार मारलेल्यांनीच सर्वाधिक अर्थातच सामने जिंकलेलं IPLच्या त्या परफॉर्मन्स मध्ये आपण पाहिलं होतं. फॉलो करण्याचा प्रयत्न केला, चेंडूला ऑफ स्टंपच्या बाहेर चपळून खेळून काढण्याचा प्रयत्न केला. कौतुक करेन मी प्रतीक घासेच्या या स्ट्रेंथचं सुद्धा, कारण कधी कधी ना तुम्हाला तुमच्या त्या स्पीडर वर जावं लागतं की फलंदाज तुम्हाला त्या ॲक्युरसीने गोलंदाजी करायला देत नसेल ना तर तुम्ही थोडा स्पीडर वन टाका किंवा त्याच वेळेला तो चेंडू फ्लोटर टाकण्याचा प्रयत्न करा किंवा ऑफ स्टंप यॉक करण्याचा प्रयत्न करा. व्हेरिएशन इज अ की टू सक्सेस. आज सकाळच्या सत्रात जेव्हा समालोचनाला मी सुरुवात केली, एक वर्ड वापरला होता मित्रांनो की इफ यू आर अ बॉलर यू think about to be the fruit salad bowling combination and that combination is useful to you. that fruit salad bowling ही मैदानात पाहायला मिळत नाहीये. सुरागची मात्र अप्रतिम फलंदाजी आणि अप्रतिम फटका सुद्धा, षटकार.
दाभाडेकडे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत जेव्हा तो 43 वरती खेळतोय. हेलिकॉप्टर यावेळेला उडवलाय जरूर, चेंडू कव्हरला पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात फलंदाज बाद. आणि त्याच्यामुळं पंचांचा काय निर्णय? नवीन चेंडू द्या. पंचांचा निर्णय जो काही आहे तो निर्णय येईल. सुनील स्मृती आयान चॅलेंजर पिंगळसई संघ मैदानात विरुद्ध स्वयंभू भुवनेश्वर. निर्णय शेवटचे 2 चेंडू येणं बाकी असताना सुरागने हा फटका खेळला होता. कव्हर्सला क्षेत्ररक्षकाने तो झेल टिपला आणि त्याच्यामुळे काय निर्णय आहे बघायचा आहे. कमिटीचा निर्णय आहे की डेड बॉल आहे. कमिटीचा निर्णय आहे की डेड बॉल आहे आणि जर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला तर तो षटकार म्हणून मोजला जाईल. षटकार असेल तर षटकार, चौकार असेल तर चौकार. सिंगल, डबल, विकेट वगैरे काही मोजलं जाणार नाही असा कमिटीचा निर्णय आहे. त्याच्यामुळे 2 चेंडू नव्याने पुन्हा टाकावे लागतील प्रतीक गासेला. वरूया सुराग दाभाडेच्या त्या फलंदाजीकडे. 12 चेंडू मध्ये 43 धावांची अविश्वसनीय, अतुलनीय, अद्वितीय फलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. आज मैदानामध्ये पूर्णपणे सुरागमय वातावरण होताना पाहायला मिळतंय आणि सुराग दाभाडे मैदानात अशा पद्धतीने खेळतोय की आज संपूर्णपणे स्वयंभू भुवनेश्वर संघाच्या त्या दोन्ही गावांमध्ये एकच चित्र लिहिलं जाईल. एकच वादा, सुराग दादा. 44-45 रन्स ऍड करून घ्या त्याच्या खात्यामध्ये आणि संघाची धावसंख्या पोहोचली 88 पर्यंत. स्पर्धेतला आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तुषारजी शिंदे यांच्याकडून पारितोषिक येते की जर या चेंडूवरती षटकार मारून अर्धशतक साजरं केलं तर सुराग दाभाडे यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आतापर्यंत 88 धावसंख्या धावफलकावरती. सुनील स्मृती आयान चॅलेंजर पिंगळसई संघ 88 मध्ये अजून एक धाव देतोय. 89 पर्यंत पोहोचलेला पाहायला मिळालाय स्वयंभू भुवनेश्वर संघ. धावांचा आतापर्यंत सर्वाधिक उच्चांक पाहायला मिळालेला आहे. सर्वोत्तम धावसंख्या स्पर्धेतली स्वयंभू भुवनेश्वर संघाने बनवलेली आहे. नक्कीच स्वयंभू भुवनेश्वरचे सर्व पाठीराखी खुश असतील. टाळ्या वाजून एकमेकांना कॉन्फिडन्स देतात, आत्मविश्वास देतात की आपण एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे. आणि आज जिथे डाव पूर्णपणे कोलमडलेला पाहायला मिळाला होता अशा वेळेला षटकाराने अर्थातच धावसंख्या उंचवत गेले. तब्बल या इनिंग मध्ये 13 षटकार पाहायला मिळाले. 89 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली आणि 90 धावा आवश्यक असणार आहेत त्या सुनील स्मृती आयान चॅलेंजर पिंगळसई संघाला. 89 फॉल लॉस ऑफ 3 विकेट. तिसरा फलंदाज बाद होतोय. म्हणता येईल की साधारण संकष्टीचा उपवास मंगळवारी झाल्यानंतर मग जो काही बुधवार येतो त्याची वाट बघितली जाते आणि मग ताटावरती जसं तुटून पडतो आपला कोकणातला माणूस तशा प्रकारची फलंदाजी आज मैदानामध्ये पाहायला मिळाली. तब्बल 13 षटकार आज मैदानात सजवले गेले आणि ही नक्कीच अप्रतिम अशा प्रकारची इनिंग पाहायला मिळाली. 13 षटकार, 1 चौकारांनिशी स्वयंभू भुवनेश्वर संघाने मैदानात धावा बनवल्या. 89 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली. 90 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या 90 धावांची आवश्यकता असताना आपण ही सारी चित्रे कॅमेरामध्ये पाहिली. ड्रीम्सक्रिकेट.in च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ही क्षणचित्रे पोहोचवली जात आहेत. आमचे सर्व कॅमेरामन, सहकारी, त्याचप्रमाणे टेक्निकल टीम यांच्या माध्यमातून हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचते. ते डीजे मास्टर या सर्वांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी होत असताना श्री धावीर चषक 2024 मध्ये या दुसऱ्या फेरीमध्ये कोणता विजेता संघ असेल जो अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि प्रतिस्पर्धी नवीन संघाला खामजाई खाम संघाला या ठिकाणी
भिडण्याचा प्रयत्न करेल, पण तोपर्यंत आपल्याला एक इनिंग पाहणं गरजेचं असणार आहे. 90 धावांची गरज आहे. 30 चेंडूमध्ये म्हणजे 5 षटकांमध्ये 90 धावा हे आव्हान सोपं आहे की आव्हान कठीण आहे हे फक्त येणारी वेळ ठरवणार आहे. पण थोड्या अंशी सुनील स्मृती आयन चॅलेंजर संघाला एक विचार करावा लागेल पिंगळसई संघाला की आतापर्यंत पिंगळसईचा प्रवास या मैदानातला अतुलनीय राहिलेला आहे. या इनक्रेडिबल प्रवासामध्ये अनेक गोष्टी त्यांनी मैदानामध्ये घडवल्या. अर्थात स्वप्नवत कामगिरी करत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतं. आनंदाचे क्षण काही वेळेला मैदानामध्ये येण्याच्या अगोदर थोड्या अंशी मेहनत सुद्धा करावी लागतं. मेहनत जिद्द याच्या जोरावरती सामने जिंकता येतात. आतापर्यंत अनेक असे सामने या मैदानात झालेत जेव्हा विजय ज्यांच्या हातामध्ये आहे असं वाटता त्यांच्या खिशातून तो अर्थातच विजय हिसकावून घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे रिझल्ट बदलले जातात. दिवस प्रत्येकाचे असतात मित्रांनो, आणि म्हणून मी नेहमी म्हणतो दिवस प्रत्येकाचे बदलत असतात. काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात, काही गाजवणार असतात. म्हणूनच येणारी वेळ ठरवेल दिवस नक्की कोण गाजवणार. जेव्हा 30 चेंडूत 90 धावांची आवश्यकता आहे. जाऊया डीजे मास्टर कडे आणि यानंतरच्या टर्न वरती असणार अर्थातच रोह्यातील लोकप्रिय आवाज हर्षदजी मुंडे आपल्या समवेत असतील. थँक्यू सो मच संदीपजी जगे सर, सर्वांचे आभार आहेत. आणि निश्चितपणे आता मैदानावरती काय झालं, मी म्हटलं होतं ना उमेश दादा सकाळच्या सत्रामध्ये आज धावा बघायला मिळाला नाही. जसा जसा दिवस पुढे गेला, दुपारचं सत्र गरम वातावरण झालं, तशी तशी बॅट बोलायला लागली. अगदी षटकारांचा पाऊस मैदानावरती पडला आणि तब्बल एका इनिंग मध्ये 13 षटकार आपल्याला बघायला मिळाले आणि एक चौकार, एक सिंगल आणि 2 डबल. म्हणजे बघा जेवढा मोजता येतील ना असे फटके सगळे बघायला मिळाले होते आणि ते आमचे उमेश दादांनी मोजले सुद्धा. जाऊया खेळपट्टीवरती. 30 बॉल 90 ची गरज. बॅटिंग करत असताना तुषार बडे, गणेशजी बावकर यांच्या वतीनं प्रत्येक खेळाडूला जो 3 षटकार मारेल त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बॉलिंग मार्क वरती विकी पाडगे. पहिलाच बॉल परफेक्ट यॉर्कर, खोलवर टप्प्याचा चेंडू, स्वयंभू भुवनेश्वर. खेळाच्या वातावरणाचा विचार केला ना एकंदरीत टीम वर्क चांगला झाला. मग तुषार कांबळे आला, तदनंतर त्याच्या साथीला खेळत असताना सुराग दाभाडे आला. या खेळाडूंना आग ओकणारी खेळी करून दाखवली. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल विकीला आणि त्याच्या संपूर्ण टीमला. सुमित वाडकर यांच्याकडून डान्सिंग डाऊन बायांचा उपयोग पुढे आले. अलाउंग दी कार्पेट बॉल जमिनीला घासत पुसत चाटत या मॅचचा दमदार सुरुवात करून देणारा दमदार पहिला तुषारचा वार. पहिला डाव होता निश्चितपणे स्वयंभू भुवनेश्वर टीमचा. दुसरा डाव इथून पुढे होऊ शकतो सुनील स्मृती अय्यन चॅलेंजर संघाचा, पण त्यासाठीचे प्रयत्न आणि मागील मॅचचा तुषार बडे आता येईल का बघायला मिळेल का ते सुद्धा पाहूया. 22 चेंडू 55 खेळला होता. लोबो फुल टॉस. याही वेळेला चांगला स्ट्रोक. आता लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक भन्नाट वेगाने त्यांना पाहायला मिळाले. बॉलला पकडलं, बॉलची फेकी करण्यात आली. 90 धावांचा पाठलाग करत असताना पहिला 3 चेंडूवरती 5 धावा या धावफलकावरती त्यांना पाहायला मिळतात.
सन्माननीय नारायणजी मोरे साहेब यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे श्री दहावीर चषक 2024 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आणि आपल्या स्वागतासाठी राजा माईचा राज्य गाजवणारा मिड विकेटच्या वरून धमाका षटकार विनंती असेल चेंडू लगेच आपण पुन्हा मैदानाकडे पोहोचूया एकंदरीत आपण पाहिलं तर काल मैदानावरती याच खेळपट्टीचा विचार केला तर 89 धावा कालही झाला पण काल 89 धावांचा पाठलाग करत असताना ती मॅच 1 बॉल 6 वरती आली होती सिंगल मिळाली आणि 5 धावांनी संघ पराभूत झाला होता म्हणजे बघा इथूनही तुम्ही या 90 धावांचा पाठलाग होऊ शकतो एका चुकीचा फटका खेळला असेल त्याच्यामुळे त्या शेवटला 6 धावा राहिल्या असेल पण राजामाई आणि तुषार बडे पहिल्यापासून जर त्यांनी सुरुवात दमदार केली तर मला वाटते एकाच दुसरा चेंडू राखूनही या मॅचला जिंकलं जाऊ शकतं पण त्यासाठी तुषार कांबळे आणि सुराग दाभाडे तुम्हाला बनावा लागेल हा बॉल ओव्हर फुल टॉस अगदी लेग स्टिकच्या खूप बाहेर पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉलचा अवंतर स्वरूपाच्या दिशेने या बॉलकडे आपण बघतोय 4 चेंडू अखेर 12 धावा धावफळकावरती आला ज्या विकीनं मागील मॅच मध्ये 12 चेंडू मध्ये एवढा धावा खर्च केला नव्हता त्याच्यावरती आता 4 चेंडू मध्ये 12 धावांचं आक्रमण झालंय राजामाई आणि तुषार बडेचं याही वेळेला बॅट फिरवली अगदी हवेशी संबंध जुळले फलंदाजाने बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही राहिला नाहीये शरीरावरती बॉल आदळल्यानंतर गली क्षेत्रामध्ये जाईल त्याआधी यष्टीरक्षक सुराग दाभाडे त्या बॉल पर्यंत धावताना पाहायला मिळाले एक धाव तिथेही कंप्लीट करण्यात आली एक चिकी सिंगल पाहायला मिळाली अगदी ज्या वेळेला आपण म्हणतो ना एखादी चोरटी धाव कंप्लीट करावी तेच समीकरण मैदानावरती आपण पाहिलं खूप वेगानं कॉल झाला एक धाव कंप्लीट आणि पुन्हा महत्वाचा खेळाडू तुषार बडे ऑन स्ट्राईक या ओव्हरचा शेवटचा चेंडू हलक्या हाताने स्टीअर करण्याचा प्रयत्न फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं बॅट्समन आपण बोलतो तर तुषारला तेच करत असताना शॉट फायनलला तिथे पकडले गेलेत मात्र तिथे एक सिंगल स्कोर कार्ड वरती अजून एक प्लस केली जाईल टीमची धावसंख्या 14 या आकड्यावरती 14 धावा धावफळकावरती लागताना आता पाहायला मिळतील आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं ना तर आता बॅटिंग करत असताना टीम सुनील स्मृती अय्यन चॅलेंजर संघाला आपल्या जणू काही आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये आपण राहतो आणि रायगड किल्ला आहे त्या रायगड किल्ल्यासारखा आता स्वतःला कणखर बनवावा लागेल जर मैदानावरती टिकून राहायचं कारण की तब्बल रायगड किल्ल्याला बांधायला 14 वर्ष लागली होती आणि तोच 14 आकडा स्कोर कार्ड वरती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला आणि त्याचीच आपण जर पाहिले तर जी कडेलोट आहे आणि त्यानंतर टकमक टोक अशी त्याची उंची आणि पूर्णपणे आपण जर पाहिलं तर बांधणी ही मजबूत आहे आणि खूप सारा उंचीचा किल्ला म्हणून सुद्धा रायगड किल्ल्याकडे आपण बघतो आणि त्याच रायगड जिल्ह्यामध्ये आपण राहतोय आणि तर आपल्याला तसंच मजबूत होऊन आता मैदानावरती खेळावं लागेल 14च्या सरासरीनं पुढे गेलोय अजून पुढे 4 पावलं पुढे टाकावे लागतील 19च्या सरासरीनं पुढे सरकायचं आहे जर इथून पुढे जिंकायचं 24 बॉल 76 धावांची आवश्यकता बॉलिंग मार्क वरती महत्वाचे गोलंदाज आलेत नाव आहे अल्पेश पाटील मन फ्रॉम खारापटी गावचा हा खेळाडू आता 2 गाव एक टीम साठी आता एका खारापटी गावचा सितारा अगदी सुराग दाभाडे आला मैदानावरती तो भाव खाऊनही गेला आता अल्पेश पाटील आलेत पुढचा बॉल फुलवटपाचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता अगदी लॉंग ऑनच्या दिशेला बॉल सर सीमा बार याही वेळेला तुषार बडेचा वार चौकार धावा येताना पाहायला मिळाला चौकार आला चौकाराच्या साह्यानं संघाचं धावफलक हे मात्र आपण जर पाहिलं ना तर 18 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते धावा येतात आणि धावा बनल्याही जातात 5 चेंडू फेस करत असताना 10 वरती तुषार बडे खेळतात आणि आता पाटील आपली पाटीलगिरी दाखवतील का अल्पेश पाटील डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग पुढे आले पुढे सरसावत असताना लॉंग ऑनला अजून एक चांगला फटका निखिल आले होते त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर याही वेळेला सीमा पार पुन्हा चौकार ज्यावेळेला आपण जर पाहिलं तर तुषार बडे एकच सांगतात मागील इनिंग मध्ये तुम्ही षटकारांचा पाऊस पाहिला पण आम्ही चौकारांचा पाऊसही पाडू शकतो आणि तिथून पुढे टीमला आमच्या विजयाच्या समीपही नेऊ शकतो हेच समीकरण करायचं आहे अल्पेश पाटील वरती 2 चेंडू मागे 2 हल्ले चढवले 2 चेंडू मध्ये 8 धावा बघायला मिळाल्या टीमची धावसंख्या 22 वरती पोहोचली आहे
याही वेळेचा स्ट्रोक आता समोर खेळला लॉंग ऑफला स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच षटक्या तुषार बडेची पुन्हा एंट्री झाली ना तर मात्र टंग टंग आवाज येणारच यात तीव मात्र शंका नाहीये. तुषार बडे 7 बॉल 20 वरती खेळतात. अल्पेश पाटील आता थोडे महागडे ठरतात. याही वेळेला पुन्हा समोर खेळला आता लॉंग ऑनला निखिल येतील पुन्हा. या वेळेला सुद्धा चौथ्या बॉल वरती आक्रमण म्हणजे षटकार चौकारांची उधळण या बाजूने सुद्धा सुरुवात झाली. अजून एक चौकार वेट लावलंय आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा पाटलांचा बोलबाला आपण पाहिला. पण आता अल्पेश पाटील यांच्यावरती हल्ला चढवण्यात आला आणि निश्चितपणे बैलगाडी प्रेमी आमचे तुषारजी शिंदे साहेब सुद्धा आहेत. त्यांच्या माध्यमातून बैलगाडी शर्यतही ठेवण्यात आल्या होत्या या रोहा तालुक्यामध्ये आणि सर्वाधिक मोठी स्पर्धा राहिली होती बैलगाडीची ती. आणि याही वर्षी काहीतरी नवीन त्या क्षेत्रामध्ये सुद्धा ते घेऊन येतील. आणि आज आपण दहावीर चषक आपण पाहतोय जे अध्यक्ष आहेत या संपूर्ण स्पर्धेचे आणि या मैदानावरती जर विचार केला तर आता मात्र तुषार बडे ऑन फायर होतात. आक्रमण आक्रमण आणि प्रत्येक बॉल वरती आक्रमण. हा बॉल होता कसा अगदी टप्पा पडला कमी गतीचा बॉल. पुन्हा पाटील आले मॅच मध्ये निश्चित कमबॅक करतील. अल्पेश पाटील डॉट बॉल टाकताना पाहायला मिळतात. आता 19 बॉल 58 धावांची आवश्यकता. हा बॉल नक्कीच मिस झाल्यानंतर थोडे नाराज झाले तुषार स्वतःवरती. कोलवटपाचा बॉल पुन्हा समोर खेळलाय. आता चेंडूच्या खाली ओमकार टवटे कोणतीही चूक करणार नाहीयेत. पहिला धक्का पहिला बॅट्समन तुषार केला आणि निश्चित पहिल्या 4 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्यानंतर पुढच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव न देता महत्वाची विकेट त्यांना मात्र प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. त्यांचं नाव आहे विशाल बडे. म्हणजे एका बाजूला विशाल बडे नॉन स्ट्राइक एंडला तिथे स्ट्राइकला राजा माई आपल्याला पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज पुन्हा नव्यानं आमंत्रित करण्यात आले. नाव आहे विकी पाडगे. विकीनं प्रभावित केला आजच्या दिवसामध्ये. बघा पहिल्या 2 चेंडूमध्ये खूप सारा धावा आल्यानंतर पुन्हा त्यांनी कमबॅक मिळवला. टीमसाठी 13 आकड्यावरतीच पहिल्या ओव्हरमध्ये थांबवलं आणि ते गरजेचं आहे. ज्या वेळेला टीम तुमच्यावरती विश्वास दाखवले. आज 2 गाव एक संघ खेळत असताना सुद्धा तुमच्यावरती विश्वास दाखवला जातोय. त्या विश्वासाला सार्थ ठरावंच लागेल. याही वेळेचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेला अल्पेश पाटील हम जीते जाय. आणि निश्चित आपण जर पाहिलं तर अल्पेश आता इथे चांगल्या पद्धतीचं झेल टिपताना पाहायला मिळतील. अजून एक विकेट आता ही राजा मैदानाच्या बाहेर.
अडचणीमध्ये सापडली. आता टीम बॅकफुट वरती येताना पाहायला मिळाली. टीम सुनील स्मृती अय्यन चॅलेंजर संघ. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. त्यांचं नाव निलेश बडे. पुढचा बॉल विकी. निलेश बर्डे ऑन साइडला खेळत असताना अगदी अलाउन दी कार्पेट ऑन साइडला खेचलेला स्ट्रोक लॉंग ऑनच्या दिशेला चालला. क्षेत्ररक्षक तिथे येताना पाहायला मिळतील. एक सिंगल स्कोर कार्ड वरती जरूर प्लेस केली जाईल. एक महत्वपूर्ण सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. येस सर, बॉल फुटलाय का? ओके, नवीन बॉलची मागणी करूया लगेच मैदानाच्या आतमध्ये. अगदी तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल जिथे विकी आलेत आणि हा डेड बॉल असेल. नवीन चेंडू पुन्हा आपण पाहिलं तरी ते मैदानावरती पोहोचवला जाईल आणि कुठेतरी आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर एक चांगली नियमावली सुद्धा बनवण्यात आली आणि जुन्या नियमांचं पालन हे सातत्याने केलं जातं. म्हणजे आता नियम असे निघाले की जर सामना बराबरी सुटला तर आपण कंपल्सरी चेसिंग ही ठेवतोय. त्याच वेळेला आपण पाहतोय कधी कधी बॉल आउट केलं जातं, कधी सुपर ओव्हर ही राहते. आणि या मात्र या स्पर्धेचा विचार केला तर पहिला विकेटचा विचार आणि तदनंतर टॉसचा विचार केला जातोय. म्हणजे आणि निश्चित तुमची सेव्हिंग महत्वाची आहे. बॅलन्स खूप इम्पॉर्टंट राहील तुमचं आणि त्याच वेळेला तुमचा टॉसही इम्पॉर्टंट राहतोय. मग कंपल्सरी चेसिंग असेल तर टॉस मॅटर करत नाही. यावेळेला चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेला स्ट्रोक आला. क्षेत्ररक्षक तिथे आलेत आणि तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळते. आणि निश्चित आपण टॉसचं बोलत होतो. मग जर फर्स्ट इनिंगचा विचार केला तर मग शेवटच्या बॉलवरती जरी एक धाव मिळत नसली तरी मात्र फलंदाज धावा घेण्याचा प्रयत्न करतात. मग विकेटचा विचार तिथे करत नाहीत आणि मग विकेटचा विचार नाही झाला तर मग शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं तर आता इथे विकेटचा विचार करावा लागेल. कारण की पहिला विकेटकडेच आपण लक्ष देतो जर सामना बराबरी सुटला. पण या मॅच मध्ये काय झालं, अगदी या मॅचची हवा काढण्याचं काम गोलंदाजी करणारी टीम करतीये. 16 बॉल 57 धावांची आवश्यकता, 21.38च्या सरासरीने पुढे सरकायचं. यावेळीचा स्ट्रोक अगदी चुकीचा होता. हवेमध्ये खेळला तुषार. वा, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे. तुषार कांबळे बॉलच्या खाली. अगदी आपण जर पाहिलं ना तर घाटकोपरचा राष्ट्रवादी चषक आठवला आणि तिथे प्रदीप पाटील यांची कॅच एकदम ऍक्शन रिप्ले मध्ये या कॅचला बघायला मजा येईल. फलंदाज बाद. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर अगदी बॉल आला होता. विकी आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती समोर होते. विशाल बडे समोर स्ट्रोक खेळला होता. मी म्हटलं ना ज्या वेळेला प्रदीपजी पाटील यांनी अशा पद्धतीचा जंप लगावून कॅच दिलं होतं सेम ऍक्शन रिप्ले आज रोहानगरीमध्ये तुषार कांबळे याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. काय कॅच होती, एक अनोखं हे बघायला मिळालं. अगदी वेगानं धावत आले. फ्लॅट कॅच होती आणि तदनंतर डाईव्ह मारत असताना एक सुंदर झेल पकडला. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर टीम आधीच एक मजबूत स्थितीमध्ये आणि या अशा स्वरूपाचा खेळ झाला तर मात्र कुठेतरी सुनील स्मृती अय्यन चॅलेंजर संघाला जिंकणं हे चॅलेंज एक्सेप्ट करणं खूप सारं कठीण जाईल. आणि तेच समीकरण मैदानावरती आता आपण पाहतोय. 3 बॅट्समन बाद झालेत. 3 विकेट्स गेल्यानंतर 33 धावा धावफलकावरती आणि या ओव्हरचे 3 बॉल आता इथे झालेले पाहायला मिळतील. समोरचा बॉल पुढे खेळण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करत असताना प्रतीक गासेच्या पाठमधून बॉल आउट ऑफ द पार्क. वरती गेले. आता 14 बॉल 51 धावेची गरज. या 2 चेंडू मध्ये 2 अजून मोठे फटके आले ना मग कुठेतरी आपण जर पाहिलं तर 2 षटकार आले किंवा 2 चौकार आले आणि 1 षटकार 1 चौकार तरीही चालू शकतो. म्हणजे कशी 12 चेंडू मध्ये 40 41 42 पर्यंत मॅच आली तर पुन्हा जिंकण्याची जिद्द निर्माण होऊ शकते.
यावेळेला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मिस स्ट्रोक खेळलेत, अगदी शॉर्ट सिलेक्शन चुकला. वाईडिश मिड विकेटचे क्षेत्ररक्षक बॉलला जज करतील, तद्वर दोन्ही फलंदाजाने 2 धावा कंप्लीट केल्यात. पण ज्या अपेक्षा आपण इथे मागितल्या, ज्या अपेक्षा इथे केल्या गेल्या, पण त्या अपेक्षांची पूर्तता अजिबात मैदानावरती होताना पाहायला मिळत नाहीये. अगदी 90 धावा या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा आकडा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला आणि निश्चित तोही कारनामा स्वयंभू भुवनेश्वर संघाच्या नावावरती राहिला. या ओव्हरचा लास्ट बॉल, समोरचा चेंडू अगदी अलाउंग दी कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेला खेळला. आता कुठेतरी आपण जर पाहिलं तर मॅच मध्ये पूर्णतः दबाव आता निर्माण झाला फलंदाजी करणाऱ्या टीमवरती. या 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण केल्यानंतर टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळेल तब्बल 43 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता येणारे 12 बॉल आणि आवश्यकता असेल 47 धावांची. 12 चेंडू 47 धावांची आवश्यकता मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूला टीम स्वयंभू भुवनेश्वर आपल्याला पाहायला मिळेल, पहिली बॅटिंग केली, 90 धावांचं सर्वाधिक मोठं आव्हान रचलं. तदनंतर पाठलाग करत असताना सुनील स्मृती अय्यन चॅलेंजर संघ आपण पाहिलं तर 12 बॉल 47 पर्यंत पोहोचलेत. 12 चेंडू मध्ये 47 धावांचा पाठलाग करतील का, ही आपल्याला बघायचं आहे या संपूर्ण मॅच मध्ये. 3 विकेट्स गेल्यानंतर 43 धावा जरूर आल्यात. 3 ओव्हर मध्ये 43 म्हणजे धावा चांगल्या पद्धतीने आल्यात असं आपण म्हणूया, पण ज्या धावा अपेक्षित होताना त्या धावा आतापर्यंत आल्या नाहीयेत. नवीन गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतील. बॉलर आहेत जय सुटे बॉलिंग मार्क वरती. हाही गोलंदाज खूप सारा महत्वाचा राहिला. जय सुटे कशी गोलंदाजी करतील तेही आपल्याला पाहायचं आणि जयचा खेळ कसा बहरेल या मॅच मध्ये, कारण की 12 बॉल मध्ये 47 टीमला थांबवायच्या. 23.50 च्या सरासरीनं बॅटिंग करायची आहे टीम सुनील स्मृती अय्यन चॅलेंजर संघाला. पहिलाच बॉल बॅट फिरवत असताना अगदी आपण जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता आणि संपर्क झाला नाहीये. त्याच कारणानं इथे डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना जरूर पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल मैदानावरती आला. एक डॉट बॉल आता बॅटिंग करणाऱ्या टीमला अगदी पराजयाच्या छायेखाली नेणार आहे. हाही चेंडू, पण हा चेंडू कुठेतरी चुकीचा राहिला आणि पंचतेज आम्हाला कळवतील. हा व्हाईट बॉल अवंतर स्वरूपाचा चेंडू म्हणून या बॉलकडे आपण पाहतोय. अवंतर स्वरूपानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. तब्बल 44 धावा स्कोर कार्ड वरती इथे लागतात आणि या धावा खूप महत्वाच्या. 44 धावा. इथे ही बॅट फिरवली, पुन्हा कमी गतीचा बॉल टाकला. जयनं चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला आणि जय सुटेही आता मात्र गोलंदाजी करत असताना आपल्या लयमध्ये येताना बघायला मिळतील आणि तिथे एक सिंगल अजून एक स्कोर कार्ड वरती प्लस केल्यानंतर टीमची धावसंख्या पुढे सरकताना आता आपण पाहिली आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली 45, अजून 45 ची गरज आहे. 10 बॉल 45. जिथे तुम्ही आपण जर पाहिलं ना 20 बॉल 45 बनलात ना, तिथे आता 10 बॉलात 45 बनवायच्यात. जे अशक्य बनून राहिलंय, शक्य होऊ शकतं, पण त्यासाठी तुमचं आक्रमण, तुमचा संघर्ष, त्याच वेळेला तुमची मेहनत, तुमचं कौशल्य, सगळं काही आज या मैदानावरती दाखवून द्यावं लागेल सुनील स्मृती अय्यन चॅलेंजर टीम साठी. यावेळीचा बॉल अगदी आपण जर पाहिलं तर दुरूनच खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाजांनी. आता आपण जर पाहिलं ना तर निलेश ज्या वेळेला आधी मागे गेले तदनंतर पुढे बॅट करण्याचा निर्णय त्यांनी केला आणि तिथे एकच मिळेल आणि एकेरी दुहेरी धावेनं जास्तीत जास्त तुम्ही कुठे तर 50 ते 55 पर्यंत पोहोचाल, पण मॅच जिंकू शकत नाहीयेत. स्विच हिटचा फटका रिव्हर्स अटेम्प्ट केला. डीप मधून बॉल सरळ सीमारेखेच्या बाहेर. यावेळेला प्रतीकच्या बॅट मधून चौकार. ज्या वेळेला आपण पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि याही वेळेला प्रतीक घासेच्या पाठमधून आक्रमण, जयवरती हल्ला.
सांगायचं आहे खऱ्या अर्थानं आपण जर पाहिले तर बॅटिंग करत असताना निलेशला, पण समोरही तेवढ्या ताकदीचे गोलंदाज आहेत. त्यांचं नाव आहे ओमकार टवटे, टीमचे कॅप्टन. आता कर्णधारानं स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतला, 6 चेंडूमध्ये त्यांना थांबवायच्या 33 धावा थांबवल्या जातील का? ओमकार टवटे. समोर आहेत निलेश बडे. षटकातील पहिला बॉल, पहिला चेंडू टप्पा पडतोय अगदी आतमध्ये, बॉल टर्न घेताना पाहायला मिळाला. आणि निश्चित हे फलंदाजांना सांगितलंय ही खेळाडू वृत्ती आहे निलेशची. एकंदरीत बघा बॅटला बॉल लागला हे कोणालाही माहिती नव्हतं, पण त्यानं स्वतःनं सांगून दिलं की मी इथे बाद आहे, माझ्या बॅटला स्पर्श करणारा बॉल राहिला. आणि नक्कीच ही खेळाडू वृत्ती निलेशला पुढे जरूर घेऊन जाईल, पण टीमला थोडी मागे आणतीये. फलंदाज बाद, 57 आकड्यावरती 4था धक्का. संख्या 57 आकड्यावरती 4 विकेट्स आपण पहिल्याच बॉलवरती ओमकार टवटे आपल्या नावावरती सफलता प्राप्त करताना पाहायला मिळतील. बॅट्समन नवीन फलंदाजीवरती आलेत. सूरज एक लेफ्ट हँडेड बॅट्समन खेळपट्टीवरती दाखल होताना आपल्याला बघायला मिळतील. एकंदरीत आता 5 बॉल 33 धावांची आवश्यकता बघायला मिळेल. हा ही स्ट्रोक चांगला आला, पण इथे ताकद थोडी कमी पडली आहे. शॉर्ट सिलेक्शन फसलं. मिड विकेटच्या दिशेला एक चांगला झेल आणि बॅट्समन आउट आल्या पावली. सूरज यांना परतावा लागेल या मैदानाच्या बाहेर. ओमकार टवटे ऑन हॅट्रिक. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक ओमकार टवटे आपल्या नावावरती करतील का? समोर बॅट्समन सौरभ. या वेळेला चांगला बॉल अगदी स्टंपच्या वरून निसटला गेला. सरळ यष्टीरक्षकाचा वेग. डॉट बॉलची सांगता 3 चेंडू टाकलेत आणि अगदी 3 चेंडू मध्ये त्यांना 2च धावा खर्च केल्यात. सॉरी, एकही धाव खर्च केली नाहीये आणि मात्र 2 विकेट प्राप्त केल्यात. म्हणजे बघा 3, 3 आणि 3, कारण की 3 चेंडू 33 धावांची आवश्यकता. आणि याही वेळेला अगदी आपण जर पाहिलं तर कमी गतीचा बॉल टाकण्यात आला. स्लो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथेही आपण जर पाहिलं तर आताही ओमकार टवटे आपण जर पाहिलं तर मैदानावर कडे वाटचाल करतात. या स्पर्धेची 3री, आजच्या दिवसाची 2री आणि एकाच टीम मध्ये 2री बघायला मिळेल का? कारण की विकीनं आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसाची 2री मैदानावर उतरली आणि या स्पर्धेची ही. पुढचा बॉल, हा फटका चांगला आला. अगदी स्क्वेअरलेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. 1 बाउन्स बॉल अगदी क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या पार. याही वेळेला धावा मिळतील 4. चौकार. पुढचा बॉल, या ओव्हरचा लास्ट बॉल. आणि या चेंडू अखेर सामना जिंकला टीम स्वयंभू भुवनेश्वर संघानं. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे खूप सारे कौतुक आणि दोन्हीही संघांना यंदाच्या हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 14 बॉल 45 धावा सुराग दाभाडे, 13 बॉल 40 तुषार कांबळे. का बॅटिंग राहिली बघा. निलेश शेलार 0 वरती, त्यानंतर विकी पाडगे 0 वरती होते, पण दोघांनी काय बॅटिंग केली. क्लासिकल अंदाजाचा खेळ.